मी चंद्रशेखर पगारे, विभागीय उपायुक्त महिला आणि बालविकास विभाग, नाशिक विभाग, नाशिक. मी आपणाला प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या संदर्भात आज या ठिकाणी माहिती देत आहे. भारतातील दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील महिलांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना क्षमता नसतानाही मजुरीची कामं करावी लागतात. त्यामुळे गर्भवती मातांच्या आरोग्याचा आणि बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, सोबतच माता मृत्यू व बालमृत्यूवर घडणाऱ्या घटना या विचारात घेऊन शासनाने 1 जानेवारी 2017 पासून ही योजना सुरू केलेली आहे. तदनंतर मिशन शक्ती या मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजना प्रधानमंत्री मातृवंदन योजना 2.0 या नावाने 1/4/2023 पासून नव्याने सुरू करण्यात आलेली. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदर प्रसूती काळामध्ये प्रथम अपत्याच्या वेळी 5,000 रुपये प्रमाणे लाभ या ठिकाणी मंजूर केला जातो. त्यात 2 टप्पे केलेले आहेत. पहिला टप्पा हा 3,000 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,000 रुपये. आणि दुसऱ्या अपत्याच्या वेळी जर त्या महिलेला अपत्य हे जर मुलगी झालं तर त्या अपत्यासाठी सुद्धा शासन एक रकमी 6,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी मंजूर करत आहे. या योजनेसाठी निकष असे आहेत की त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असावं. या योजनेची उद्दिष्ट मूळतः अशी आहे की यामुळे बालकाचे आरोग्य सुधारलं जाईल, माता मृत्यू बालमृत्यू या दरामध्ये घट होईल. त्यासोबतच ह्या मुलीच्या जन्माच्या अनुषंगाने दिली जाणारे लाभ असल्यामुळे लिंग गुणोत्तर जे आहेत ते या ठिकाणी सुधारणार आहेत. स्त्री भ्रूण हत्येला या ठिकाणी प्रतिबंध होणार आहे. त्यासोबतच आपल्याकडे प्रसूतीचं जे काही प्रमाण आहे ते संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढावं याच्यासाठी या योजनेला यामध्ये समावेश केलेला आहे. त्यासोबतच नवजात बालकाच्या जन्माच्या नोंदणीचं प्रमाण वाढावं हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या वेबसाईटवर सिटिजन लॉग इनमध्ये जाऊनसुद्धा व्यक्ती आपली नोंद करू शकतो किंवा नजीकच्या भागामध्ये जी आपली काही एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंगणवाडी केंद्र आहेत त्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा जाऊन या योजनेची नोंदणी लाभार्थी हा करू शकतो. तर या माध्यमातून सर्व गर्भवती महिला ज्यांचं पहिलं अपत्य आहे ते सर्व आणि ज्यांचं जन्माला आलेलं दुसरं अपत्य हे मुलगी आहे असे सर्व लाभार्थी हे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा लाभ हा आपल्याकडे घेऊ शकते.